नमस्कार, आपण पाहत आहात जय हिंद न्यूज मराठी। आज अहमदपूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे अतिक्रमण होतं, जे बागवानांचे केळ्याचे आंब्याचे गाडे हे एवढ्या मोठ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभा करून इथं जी घाण करण्यात येत होती आणि येणाऱ्या जाणाऱ्या ट्रॅफिकला जी अडचण होत आहे, हा प्रश्न आमचे सामाजिक कार्यकर्ते नेते बालाजी पाटील यांनी आमच्या पत्रकारांच्या लक्षात आणून दिला आणि हा मुद्दा आम्ही पुन्हा एकदा वारंवार हा प्रश्न जनतेसमोर मांडत आहोत की छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वाहतुकीला कोंडी होत आहे। या ठिकाणी जनतेला फिरायला, महिलांना, पुरुषांना, छोट्या छोट्या बालकांना फिरण्यासाठी जी या ठिकाणी जीवाची घालमेल करावी लागत आहे, हे वारंवार सांगून सुद्धा पोलीस प्रशासनही याकडे लक्ष देत नाही किंवा इथले ट्रॅफिक हवालदार सुद्धा इकडे लक्ष देत नाहीत आणि हा वारंवार जनतेला आणि अहमदपूर शहरवासियांना भेडसावत असलेला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अतिक्रमणाचा विळखा आहे। छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला सगळ्या गाड्यांचा, भाजी विक्रेत्यांचा, फळ विक्रेत्यांचा जो वेढा आहे, हा वेढा यांना सुनियोजित जागा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी आणि या ठिकाणचा जो जनतेची जी कोंडी होत आहे, या ठिकाणी अपघात होत आहेत, महिलांना, छोट्या बालकांना ये जा करण्यासाठी जी परेशानी होत आहे, यातून त्यांची सुटका करावी, एवढाच या इथल्या अहमदपूर शहरवासियांचा प्रश्न आहे। आणि हा प्रश्न या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि नगर परिषद प्रशासन कधी मार्गी लावणार आहे, याचे अहमदपूर शहरवासीय आणि या ठिकाणी वाहनांची पादचारी करत असलेले सर्व लोक याची वाट पाहत आहेत। या ठिकाणी जे आपले युवा कार्यकर्ते बालाजी पाटील उपस्थित आहेत, आपण त्यांच्या भावना या ठिकाणी जाणून घेणार आहोत। ह्या ज्या अतिक्रमणाच्या बाबतीत तुम्हाला तो लक्षात आला, हा बऱ्याच दिवसांना मुद्दा या ठिकाणी लोक घेत आहेत, परंतु या ठिकाणी नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन लक्ष देत नाही, असं तुमचं मत आहे। यावर तुम्ही प्रखर भूमिका काय मांडणार आहात? सर्वप्रथम या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवताली हातगाडीवाल्याने जे अतिक्रमण केलेलं आहे, या नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांना वेळोवेळी आम्ही फोनद्वारे प्रत्यक्षात जाऊन भेटून सांगून सुद्धा याकडं नगर परिषद दुर्लक्ष करत आहे। सर्वप्रथम नगर परिषदेचं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शिवप्रेमींच्या वतीने मी जाहीर निषेध करतो। मी दुपारीच कॉल केला होता मी नगर परिषद शिवसाहेबांना, साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा भव्य दिव्य पुतळा आपल्या शहरामध्ये उभारलेला आहे आणि या ठिकाणी हातगाडीवाल्यांनी, भाजी विक्रेत्यांनी एकदम अतिक्रमण केलं आहे, इथं थांबता सुद्धा येत नाही आणि यांचे गाडे एकदम रोडवर लावलेले असतात। यांच्या गाड्यामुळे ट्रॅफिक एवढी जाम होते की रस्त्याने पायी चालणाऱ्या लोकांना सुद्धा चालता येत नाही। दुपारीच एक घटना अशी घडली की पलीकडच्या साईडनं समोर रस्त्यावरच गाडी लावलीत आणि इकडच्या साईडनं सुद्धा, आणि मधून एक स्कूटीवाली कॉलेजची विद्यार्थिनी जात होती आणि पलीकडून एक फोर व्हीलर होती, तिचा धक्का लागला आणि ती पडली खाली। मी त्यावेळीच शिवसाहेबांना मी फोन करून सांगितलं की साहेब असं घटना इथं चौकामध्ये घडत आहेत आणि तुम्ही याकडे थोडं लक्ष द्या। इथं पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा कोणी उपस्थित राहत नाही। मी साहेबांना पोलीस स्टेशनला वेळोवेळी फोन करून सुद्धा मी सांगितलेलं आहे की साहेब इथं ट्रॅफिक होत आहे आणि थोडं तुम्ही याकडे लक्ष द्या। आणि या अतिक्रमणाच्याच माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्येच इथं दारू विक्रेते सुद्धा इथं दुकान थाटून बसलेले आहेत। पुढं त्यांचे फळाची गाडी आहेत आणि पाठीमाग अंडा आमलेटच्या नावाखाली बरेचसे इथं 2-3 दुकान आहेत तिथं समोर चौकामध्ये, एकदम आपल्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या समोरच्या बाजूला बस स्टँडच्या साईडला दारू म्हणजे पिण्याचं ते एक अड्डा आहे आणि त्या ठिकाणी त्यांना गिलास, ते स्नॅक्स काय असतं त्यांचं, आणि त्यांनी ते देशी नावाची दारू सुद्धा इथं विक्री करतात। मी साहेबांना वेळोवेळी सांगितलेलं आहे, साहेब हे दारू विक्री सुद्धा तुम्ही इथून उठवावं आणि यांनी जर हे वेळी जर बंदोबस्त नाही केला तर या ठिकाणी अपघात तर घडतीलच, पण रस्त्याने येणारे जाणारे महिला असतील, शाळेच्या विद्यार्थिनी असतील, यापासून यांना धोका आहे हे मी सांगितलेलं आहे। याकडे जर नगर परिषद, पोलीस स्टेशन जर दुर्लक्ष करत असेल तर मी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हे अतिक्रमण मुक्त जर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि हे परिसर अतिक्रमण मुक्त जर नाही झाला तर मी आमरण उपोषण करणार आहे, रस्ता रोको आंदोलन करणार आहे। इथं ऐकवत असं आहे की इथले जे फळ गाडीवाले आहेत किंवा हे भाजी विक्रेते आहेत, यांच्याकडून कुठेतरी नगर परिषदचा कर्मचारी रोज 100 रुपये घेऊन त्यांना इथं बसवतो आणि प्रत्येकी 100 रुपये घेतले जातात, हे सत्य आहे का? ज्या टायमाला मी येतो त्या टायमाला तुम्ही इथं का बसलात, तुम्ही इथून उठा म्हणलं की हे भाजी विक्रेतेवाले आणि हे हातगाडीवाले
ह्यांनी स्वतः सांगतात की आम्ही नगर परिषद लोकांना प्रत्येकी 100 रुपये 50 रुपये देऊन आम्ही इथं बसलेलो आहोत, आम्ही काय फुकट बसलेलो नाहीत, तुम्ही जाऊन त्या कर्मचाऱ्यांना सांगा आमच्याकडून ते पैसे घेत आहेत आणि आम्ही इथं बसत आहोत असं स्पष्ट त्यांनी सांगत आहेत. नगर परिषदेचे जे या ठिकाणी विक्रेते बसतात यांना 10 रुपये टॅक्स आहे. हा 10 रुपये टॅक्स त्यांनी देऊन व्यतिरिक्त त्यांनी 100 रुपये घेतात तुम्ही इथं बसण्यासाठी, नाहीतर तुम्ही इथून उठा म्हणतात. मग ते गाडेवाले काय करतात की त्यांचा ते धंदा व्यवसाय चालवा म्हणून ते 100 रुपये देतात आणि इथं बसतात. ते ही आहे अहमदपूर नगर परिषद आणि अहमदपूर पोलीस प्रशासनाच्या बाबतीत आताच बालाजी पाटील यांनी सांगितलं की हे शोकांतिका आहे. आणि हा प्रश्न जर मार्गी लागत नसेल तर अहमदपूर शहरामध्ये जी एक शिस्त होती, अहमदपूर शहराला एक शिव लाभले होते काकासाहेब डोईफोडे म्हणून, त्या काकासाहेबांनी अहमदपूर शहरामध्ये सुतासारखं सरळ करण्यात आलं होतं की रस्ते वाहतुकीचा असेल, शहरातली स्वच्छता असेल, शहरामधल्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, दिवसागणिक 4 दिवसाला 2 दिवसाला पाणी सुटत होतं आणि ते पाण्याचाही प्रश्न आणि अनेक प्रश्न या ठिकाणी त्याही सीओंना तेवढाच अधिकार होता आणि ह्याही सीओंना तेवढाच अधिकार आहे. पोलीस प्रशासनाच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर जेव्हा जेव्हा या ठिकाणी IPS अधिकारी येतात तेव्हा इथलं पोलीस प्रशासन कडक भूमिका घेतं आणि जेव्हा IPS अधिकारी निघून जातात आणि या ठिकाणी जेव्हा चार्ज PI कडे जातो तेव्हा मात्र पुन्हा ढिसाळ कारभार सुरू होतो. तर या बाबतीत जनता या प्रश्नांची उत्तरं मागत आहे आणि या प्रश्नाची उत्तरं देणं पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेला येणाऱ्या काळामध्ये काय देणार आहेत उत्तरं या बाबतीत आपण पाहणार आहोत. जय हिंद न्यूज मराठीसाठी मी दयानंद वाघमारे, धन्यवाद.